नमस्कार मित्रांनो, बेस्टमध्ये कंडक्टर ह्या पदासाठी मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आलेल्या आहेत. 364 जागा आलेल्या आहेत. बरेच वर्षानंतर बेस्ट सर्व्हिसनी ह्या वॅकन्सी काढलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की रोजची दगदग वाढलेली आहे, गर्दी वाढलेली आहे, त्याच्यामुळे वाहतूक देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे बेस्टनी नवीन ज्या बसेस घेतलेल्या आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी नवीन कंडक्टर्स किंवा नवीन भरतीची त्यांना आवश्यकता आहे. आता हा जो संपूर्ण त्यांनी प्रोसेस केलेला आहे त्या प्रोसेसबद्दल आपण एक शॉर्टमध्ये माहिती घेऊया, जेणेकरून तुम्हाला हा अर्ज भरून तयारीसाठी तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल. आता यामध्ये ती ऑफिशियल जी भरती आहे बस वाहक म्हणून कंडक्टरची वॅकन्सी आहे, 2026ची भरती आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर टोटल 142 पोस्ट ह्या फक्त अनरिझर्व कॅटेगरीला आहेत, बरोबर आहे. पण टोटल वॅकन्सी 364 आहेत. 364मध्ये ओपन कास्टला 142 आहेत, बाकी सगळे रिझर्व कॅटेगरी 222 पोस्ट म्हणजे ओबीसी, SC, ST किंवा PWD हँडिकॅप सर्वांसाठी त्या वॅकन्सीज उपलब्ध आहेत. आता जेव्हा एखादा अर्ज आपण भरतो तर त्या अर्ज भरत असताना विद्यार्थ्यांना जेव्हा कॅन्डिडेट्स अप्लाय करतात तेव्हा त्यांना माहिती नसतं की हे भरती जी आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आणि वयोमर्यादा काय. आता याच्यामध्ये तुम्ही बघा की पहिल्यांदा बेसिक पे तुम्ही सांगतो की तुम्ही 22,000 हा जो पर मंथ बेसिक पे दिलेला आहे. बेसिक पे याचा अर्थ आहे याच्यामध्ये तुम्ही बाकीचे पे पर्क्स DA वगैरे ॲड केलं तर नक्कीच हे 30,000च्या वरती जाईल सॅलरी. म्हणजे ही एक चांगला उपक्रम आणि चांगली सॅलरी बेसिक स्टार्ट जे 10वी पाससाठी ही भरती आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्ही बघा की याच्यामध्ये मेडिकल अलाउन्सेस आहेत, हाऊस रेंट अलाउन्स आहे, DA आहे तुम्हाला, नंतर तुम्हाला लिव्ह इनकॅशमेंट आहे, त्याचप्रमाणे लिव्ह इनकॅशमेंटबरोबर तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्ससुद्धा दिलेले आहेत. म्हणजे सगळे अलाउन्सेस मिळून तुम्हाला बेसिक एवढं दिलेलं आहे आणि प्लस ह्याचा ॲड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ही सॅलरी अजून प्लस होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे 222 पदं ही अनरिझर्व कॅटेगरीला आहेत, 142 पदं ही रिझर्व कॅटेगरी, पण वयोमर्यादा 18 ते 38 आहे. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा शैक्षणिक पात्रता बरोबर तुम्हाला 18 ते 38 वयोमर्यादा आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी समजा रिझर्व कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. म्हणजे याचा अर्थ आहे की 38 बाय हे ओपन कास्टसाठी आहे, अनरिझर्व कॅटेगरीला आहे. OBC, ST, ST असतील तर त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तसंच आहे. आणि याची जी शुल्क आहे ती अनरिझर्व कॅटेगरी ओपन कास्टला 1,000 रुपये आणि बाकीचे ते रिझर्व कॅन्डिडेट्स एक्सेप्ट SC, ST मस्ट सबमिट ए व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे जे OBC कास्टमध्ये आहेत त्यांना हे सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तुम्हाला सबमिट करणं बंधनकारक आहे. आता ह्याचा सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा. शैक्षणिक पात्रता सांगितलं की मिनिमम 10वी पास आहे आणि त्यांनी दिलेलं आहे की 50% रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्हाला 10वीला कमीत कमी 50% किंवा 50% प्लस मिळाले पाहिजे, 50%च्या खालती नाही मिळालं पाहिजे. वयोमर्यादा तुम्हाला मागाशी सांगितलं 38 पर्यंत आहे. आता लँग्वेज प्रोफिशियन्सी पास्ट मराठी ॲज ए सब्जेक्ट इन SSC और HSC म्हणजे महाराष्ट्रातल्याच उमेदवारांसाठी ही भरती आहे. कारण त्यांनी 10वी पासमध्ये 10वीमध्ये मराठी किंवा त्याच्या इक्विलंट सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रिक्वायर्ड मिनिमम 100 मार्क्स ॲट हायर लेवल ऑफ 50 मार्क्स ॲट लोअर लेवल. म्हणजे त्याचा अर्थ आहे की 50 मार्क तरी तुम्हाला मराठी भाषेमध्ये मिळाले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. आता लायसन्समध्ये बघा की इथे लिहिलं आहे की मस्ट होल्ड ए व्हॅलिड बस कंडक्टर लायसन्स. म्हणजे तुमच्याकडे बस कंडक्टरचा बॅच असणं आवश्यक आहे. सो व्हॅलिड बॅच इश्यूड बाय RTA महाराष्ट्र स्टेट. म्हणजे हे तुम्हाला रिन्यूड पण पाहिजे, फ्रेश बॅच असला तरी चालेल, पण जरी तुम्हाला ओल्ड बॅच असेल तर रिन्यू करून घ्या आणि नंतर ॲप्लिकेशनच्या आधी तुम्हाला हे फॉर्म भरणं आवश्यक आहे. ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शैक्षणिक पात्र 10वी पास, त्याच्यामध्ये 50% तुम्हाला मिळाले पाहिजेत, 50% किंवा अधिक. लँग्वेज प्रोफिशियन्सी मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि तुम्ही मराठी भाषा हे तुम्हाला 10वीमध्ये एक विषय मराठी असला पाहिजे, त्याच्यामध्ये 50 मार्क तरी कमीत कमी पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला कंडक्टरचा लायसन्स पाहिजे आणि तो बॅच तुम्हाला RTA माध्यमातून मिळाला पाहिजे. आता मित्रांनो ही जी परीक्षा आहे म्हणजे ह्या जी सिलेक्शन आहे याच्या आधी तुम्ही बघा हे कसं होणार. तुम्हाला एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे इनिशियल स्क्रीनिंग असेसमेंट कव्हरिंग कोर कॉम्पिटन्सी अँड लँग्वेज स्किल्स. तुमचं लँग्वेज स्किल पण चेक करणार आणि कॉम्पिटन्स पण चेक करणार. त्याप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ऑथेंटिफिकेशन ऑफ ऑरिजिनल आयडेंटिटी अँड इलिजिबिलिटी प्रूफ्स. म्हणजे तुम्हाला
तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असले पाहिजेत, 10वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आणि जे तुम्हाला कंडक्टरच्या बॅच वगैरे सगळं दिलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ओरिजिनल असले पाहिजेत. आता ही परीक्षा कशी होणार बघा. परीक्षा होणार आहे लॉजिकल आणि न्यूमेरिकल रिझनिंग. म्हणजे याचा अर्थ की बौद्धिक चाचणी आणि तुमचं अंकगणित चाचणी ही तुम्हाला एक कॉमन परीक्षा होईल. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि तुम्हाला चालू घडामोडीवरती तुमचा परीक्षा होईल. आणि त्याचप्रमाणे मराठी आणि इंग्लिशची प्रोफिशियन्सी म्हणजे जवळजवळ तुम्हाला थोडंसं कॉम्प्रिहेन्शन किंवा तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं व्याकरण थोडंसं विचारलं जाईल. अशा तुमच्या 3 टप्प्यावर परीक्षा आहे. म्हणजे अर्थमॅटिक, जनरल नॉलेज आणि लँग्वेज. अर्थमॅटिकमध्ये 2 विषय कंबाईन केलेले आहेत. एक रिझनिंग म्हणजे बौद्धिक चाचणी, त्याचबरोबर अंकगणित याचं सामान्य ज्ञान म्हणजे 5वी ते 10वीचे प्रश्न असतात बेसिकली, याच्यावरती ही परीक्षा होईल. जनरल नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी दिलेली आहे. तर ह्या गोष्टी ज्या तुम्हाला आहेत ते असणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे बघा. 10वीची ओरिजिनल मार्कशीट, कॅटेगरी सर्टिफिकेट. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट ओरिजिनल, ID प्रूफ, व्हॅलिड गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटिफिकेशन जसं आपलं आधार कार्ड असतं. आणि तुम्हाला NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. जर तुम्ही OBCमध्ये असाल, रिझर्व्ह कॅटेगरीचे SC ST कास्ट आहेत त्यांना ती सर्टिफिकेट लागू होत नाही. म्हणजे हे सगळं तुम्हाला असणं आवश्यक आहे. आणि फायनली तुम्ही अप्लाय ऑनलाईन करताना ओनली 20 डे प्रोसेस म्हणजे ही जनता 8 जुलैला सुरू झालेली आहे. तुमच्याकडे टाईम कमी असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन ही bestundertaking.com वरती जाऊन हे अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे या परीक्षेची जी तयारी आहे त्या तयारीच्या माध्यमातून तुम्ही हे सगळ्या गोष्टी मिळवू शकता. मात्र पहिल्यांदा तुमचं शैक्षणिक पात्रता चेक करा, त्याचप्रमाणे वयोमर्यादा चेक करा. त्यानंतर तुम्हाला 10वीला 50% असले पाहिजेत. मराठी जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्काशी अधिक पाहिजे. कंडक्टरचा बॅच असलं पाहिजे. जर OBC असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि 3 विषयांची परीक्षा म्हणजे तुमची बौद्धिक चाचणी, अंकगणित हा तुमचा अर्थमॅटिक भाग आहे. दुसरी जी परीक्षा होणार जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि तुम्हाला चालू घडामोडीची परीक्षा होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे तुम्हाला थोडंसं व्याकरण किंवा थोडंसं तुम्हाला आर्टिकल्स, सब्जेक्ट्स आणि त्याचबरोबर तुम्हाला पॅराग्राफ रिडिंग कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन असतील. तर हे 3 पेपर्स तुम्हाला असणार आहेत. आणि याचा लास्ट डेट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 21 दिवसाची विंडो ओपन झाली 8 जुलैला. त्याच्या आधी तर अर्ज भरा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.